पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अनामिका, अनामिका, हॅलो, बोला सर. तू बेस अनामिकांना निरोप दिलास की नाही? कसला निरोप? तुला ना एक काम धड होत नाही नील. मी काय सांगितलं होतं? तू कसला निरोप असं उलट विचारतोस तू मला? काय हो, घरी गेला गेला मॅमचा चेहरा दिसला नाही तर चिडलात का? हे बघ, दात काढून हसू नको, कळलं ना? निरोप दिलास की नाही ते सांग. हो, देणारच होतो, पण तुम्हाला मॅम माहिती आहेत ना, त्यांना कामाच्या वेळेला इतर काही बोललेलं चालत नाही. आणि मग निघताना राधाचा विषय निघाला, त्याच्यामुळे विसरलो. विसरलो? अरे नील, मी तुला एक निरोप द्यायला सांगितलं होतं, तू विसरलास. तू ना, अरे सकाळपासून एकतर तू परिस्थिती सुधारवायची सोडून परिस्थिती अजून बिघडवून ठेवलीस. तुला माहितीये का? तू मला भेट. तुला हाणला पाहिजे धरून. पर देवा, तुमचं प्रेम म्हणजे माझ्यासाठी एकदम हिंसक ठरतंय. दिलाय निरोप, टेन्शन घेऊ नका. टेपा लावू नको. मग अजून कशा आल्या नाहीत निरोप दिलास तर? हो, त्या मीटिंगला गेल्या ते का, येतील त्या. रिलॅक्स. मी रिलॅक्सच आहे. हे बघ, मी हेच आहे. मी पॅनिक नव्हतो झालो. तू भेट, बघतो मी तुला. भैया, तुम्ही मला न मागताच पैसे देताय? धन्यवाद. एक विचारू? विचार ना. आज तुम्ही मला अचानक न मागता का पैसे देताय? तुला फरक पडतो का कसले पैसे? हो, फरक पडतो. म्हणजे काय? हा, नाही, मला वाटलं तुला फक्त पैसे पाहिजे का, कुठून, कसं, हे तुझं घेण देण नाहीये. घेणं देणं आहे म्हणजे काय? नाही, म्हणजे कसं आहे, एकदा कळलं की तुम्ही हे पैसे मला का दिलेत, तर मग पुढे कमवायला बरं ना, म्हणून. रिया मॅडम, अशा का बघताय तुम्ही माझ्याकडे? काय तुझ्या तसं? म्हणजे? नाही म्हणजे काय तुझ्यात असं ज्यामुळे सचिन तुझ्या प्रेमात एवढं? तुला माहिती वल्ली, आज मी आणि सचिन एका हॉटेलमध्ये मीटिंगला गेलो होतो. मीटिंग संपल्यावर क्लायंट गेले. त्याच्यानंतर आम्ही दोघं एका हॉटेल रूमवर होते एकत्र. सांगताय काय? मला सचिन काहीच नाही बोलला. हे कधी ठरलं? थांबा, मी त्यालाच विचारते. वल्ली, पॉइंट हा नाहीये की आम्ही हॉटेल रूम मध्ये होतो. पॉइंट हा आहे की एकत्र असून सुद्धा त्याला माहिती होतं की मला तो किती आवडतो. तरी त्यांनी चुकून पण माझ्याकडे त्या नजराने नाही बघितलं. इनफॅक्ट तो बोलत बसला की वल्ली कशी आहे, वल्लीवर माझं केवढं प्रेम आहे, वल्ली अशी, वल्ली तशी. ज्या टूरचं आम्ही प्रेझेंटेशन देत होतो, तुला तिकडे न्यायचंय त्याला. हो, त्याचं तिकीट तुम्ही फुकट द्याल ना? नाही, तुम्ही म्हणजे तुमची कंपनी. तुझा नवरा एवढं सरळ कसं काय, ते पण तुझा? अरे वल्ली, तू कशी वागते, कशी बोलते, काय चालू असतं तुझा, तरी तू तुझ्यावर कसं काय प्रेम करतो? रिया मॅडम, तुम्ही सचिनच्या बॉस असाल पण वाटेल ते बोलायचं नाहीये माझ्याशी. एक गोष्ट लक्षात ठेवा, जशी सचिनला नोकरीची गरज होती ना, तशी तुम्हाला माझी गरज. आणि तो माझा नवरा आहे.
मी प्रेमाने बोलेन, नाहीतर मी शिव्या देईन त्याला. मी काही करेन. तुम्ही मला अक्कल शिकवू नका, कळलं? विचार असं मला तर दयाच येते तर. सचिन, मला ना आता खूप 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 प्रेम येत आहे तुझ्यावर. असं कसं आहेस रे तू, इतका सरळ मार्गी. मी ना लोकांना बोंबलून बोंबलून सांगते की माझा नवरा किती सरळ आहे. तू प्रत्येक वेळेला अगदी तसंच वागतोस. दे पर्स ठेवतो, दे दे. हे चल आणि जेवण जेवण हे अरे बरं झालं तू आलास. जेवण तयार आहे. चल चला जेवूया, चला. दादा ऐक ना, मी वाड्यातच जातो, तिकडेच जेवीन मग. काय रे, काय झालं? तुला कम्फर्टेबल वाटत नाहीये का इथे? नाही असं काही नाही बहिणी, पण आता तुम्ही पण इकडे आलात तर वाड्यात कोणीतरी पाहिजे ना, आप्पा आणि मावशी सोबत, म्हणून जातो. अरे माझं नीलशी बोलणं झालंय, तो आहे तिथे, तू नको काळजी करूस. हो, आणि नील छान मुलगा आहे, अगदी जबाबदार आहे तो. हो तो आहेच म्हणजे जबाबदार. दादा तू म्हणालास ना की वल्ली आणि माझ्या संसारातले प्रश्न मलाच सोडवायला हवेत, ते पटलंय मला. पण मग आता वल्लीपासून लांब राहून तर प्रश्न सुटणार नाहीयेत ना, त्यासाठी वाड्यात जाऊन बोलावंच लागेल तिच्याशी. तर मग म्हणलं वेळ कशाला घालवायचा, म्हणून आत्ताच जातो. बरोबर आहे तुझं. काही गोष्टी अगदी वेळेत क्लिअर केलेल्या बऱ्या असतात. सौरभ, जाऊ दे तू त्याला. बरं ये, पण काही मदत लागली तर सांग, आणि प्रेमाने बोल तिच्याशी. चिडचिड करू नको. हो हो नाही, वाद घालू नकोस, मिटव, भांडण वाढवू नकोस, कळलं ना? हो हो, येऊ. हा येतो. बरं, जेवून जातोस का? नाही जेवूनच गेलो असतो, पण आता निघतो. आवरून येते मी. आवरते आणि पटकन स्वयंपाकाला लागते. स्वयंपाक झालाय. तू ऐकलं नाहीस का मी सचूला काय सांगितलं ते? का पण तू का केलास? इतका वाईट स्वयंपाक करतो का मी? त्याचं नाही रे, पण मला करायचा होता, आणि यापुढे मी तुझी बायको म्हणून तुझ्या बरोबर राहायचंय. आपल्यात एक छान बॉन्ड आहे, पण मला त्याच्याही पुढे जाऊन हे नातं नवरा बायकोचं असावं असं मनापासून वाटतं. पण जोपर्यंत तुलाही तसं वाटत नाही तोपर्यंत हा विषय आपल्यात कधीही येणार नाही. मी आत्ताही आनंदी आहे पट्या, पण अनामिकाची, मी सौ अनामिका सौरभ पटवर्धन होईन तेव्हा प्रचंड आनंदी असेल. त्या क्षणाची मी वाट बघते. माझा रूम ठीक आहे, रेडी आहे. ऐक, नाही ते मी करतो. नाही मी करते. हे घे, तू ब्रेकफास्ट घे, चहा इथे ठेवला मी. पट्या, काय झालं असं काय बघतोस? तू खा ना पटकन, गार होतंय ते, गरम हातात दिलं होतं मी. आता माझी यादी, बेसन, हळद, मसूर, चणे, मी आणतो. नाही का, मी आणेन. अगं तू काय काय करणार आहेस?
अरे मी आणेन, तुला ऑफिस आहे ना. तुला तुझी कामं नाही आहेत का? मी आणतो. मी आणणार आहे अँड इट्स फायनल. अगं बरं सांग, डब्यात काय देऊ? डब्यात नको हे नको काय नको आज. मी चिमणीकडे खाईन काहीतरी. का मी असताना तू बाहेर का खाशील? अगं ह्याच्या पुढे तू डबा करणार, मग तो भरणार, मग आता कशाला हवाय डबा तुला? ऑफिसमध्ये मिळेल ना लंचमध्ये गरम गरम. नको नको नको. तुला तुझी खूप कामं आहेत. तू तुझी कामं कर. तू हे सगळं करत बसू नकोस. मला वेळ आहे आणि मला हे करायचंय. अगं बरं नाही वाटत तसं. का? आपण असे एकत्र राहतोय म्हणून? नाही नाही ग, एकत्र राहतोय म्हणून नाही. अगं बाकीचे सगळे सकाळी घरनं डबा घेऊन येणार, तोच गार डबा दुपारी लंच टाइमला खाणार, आणि मी एकटा घरनं असा गरम गरम ताजा डबा आणलेला खाणार. आपण सगळे एकत्र बसतो ना जेवायला. वाईट दिसतं ना. तुला आता उशीर होत नाहीये? उशीर होते म्हणजे मला खूप उशीर होते. बरं ऐक, एक महत्वाची गोष्ट. आता हे ते लिस्ट वगैरे तू स्वतःकडे घेतलेस ते कर, फक्त बाकी उगाच कामाचा डोंगर स्वतःवर ओढून घेऊ नकोस. नाही घेणार, पण तू निघ आता, नाही तर ऑफिस वाले सगळे म्हणणार सौरभ बिघडला, वेळेवर येत नाही घरी. वेडा कुठला. बिचाराला असं वाटतंय की मला या सगळ्याचा त्रास होतो. कसं सांगू तुला बट्या की हे सगळं करायला मला किती आवडतंय ते. आपल्या माणसासाठी प्रेमानं काही करायला कधीच काही त्रास होत नाही. आणि कदाचित हे सगळं बघून तुला मी किती परफेक्ट वाईफ होऊ शकते हे लक्षात येईल. अरे यार, अरे काय शोधतोयस? अगं पाकिट माझं कुठे ठेवलं मला आठवत नाही. इथे होतं आता. अगं तू बघत काय बसलीस? मदत कर ना. मला माहिती पाकिट कुठे. मला माहिती. तू काय मजा घेतेस माझी? उशीर होतोय मला, दे पाकिट. चल. मी नाही देणार. अगं असं काय करतेस वल्ली? मी नाही देणार. तुला जर पाकिट हवं असेल तर माझी एक अट आहे. आता काय खरेदी करायची परत? मी नेहमी खरेदी करते का रे? हा, मला तुझा वेळ हवाय. ऐक ना, मला आत्ता उशीर होतोय. हे सगळं प्रेम मी ऑफिस मधनं परत आल्यावर ऋतू जाऊ दे. आता मला ऑफिसला जाऊ दे. ऐक ना, मी काय म्हणतेय, तू आज ऑफिसला जाऊ नकोस. असं नाही करतायत वल्ली, कामं पडली आहेत. कामं रोज होतात रे. आज माझा मूड चांगला आहे ना. माझा मूड रोज चांगला असतो का? बरं झालं तुलाच कळलं. पण अशी सुट्टी घेता येत नाही अचानक. मी सांगितलं नाही ना रिया मॅडमला काही आधी सांग. एक काम कर, तू आजारी आहेस असं सांग. वल्ली हे बघ, मी सुट्टी घेणार नाहीये आणि असं खोटं बोलणं आवडत नाही मला, तुला माहितीये. सचिन, मला खरंच बाहेर जायची इच्छा आहे. मला घेऊन जा ना. वल्ली नेहमी बरोबर बोलते, वागते असं माझं अजिबात म्हणणं नाही. पण यावेळेस तिचं काही चुकत नाही असं मला मनापासून वाटतं. जर खरंच नोकरी चांगली असेल तर ती टिकवून ठेवायला हवी ना सचिन. बायकांना काय लागतं सचिन? त्यांना समजून घेणारा नवरा लागतो बस. त्यामुळे वल्ली हे सगळं का करतेय, ती असं का वागतेय, तूही जरा समजून घे. थोडासा तिच्या बाजूने विचार कर. मी असं कधी सांगते का रे तुला? आजच सांगते ना. ऐक मला घेऊन जा ना ऐक बाहेर. ना ऐक ना ऐक ना. हे बघ, आपण असं करूयात, मी आज जातो ऑफिसला. नाही, नाही. ऐक ऐक, मी उद्या घेतो ना सुट्टी. मी आज बोलतो मॅडम तुझ्या समोर बोलतो. आता वाटलं तर थांब. नाही, आज मला सचिनला कुठल्याही परिस्थितीत ऑफिसमध्ये पाठवायचं नाहीये. मला वेळ घालवायचा आहे त्याच्याबरोबर. पण काय करू? सो मी मेल पाठवलाय तुला, तो चेक कर आणि जरा मला एक रफ एस्टिमेट दे. हो, पण नील हे अगदी प्रायोरिटी बेसिसवर करायचं आहे. अर्जंट आहे. हो, त्यांना आता तरी त्यांची कॉन्फरन्स रूम रेनोव्हेट करायची, मग बाकीचं बघूया.
ओके ठेव बाय. त्या हॉटेलमध्ये रिया जे सचिन बरोबर वागली ते डोक्यातून जातच नाहीये माझ्या. सचिनने हे सगळं वल्लीला सांगितलं असेल का? तो तसा प्रामाणिक आहे, सांगितलं सुद्धा असेल. पण असं नाही ना होणार की सचिननी निर्मळ मनाने सांगितलं आणि वल्लीनी वेगळाच अर्थ काढला. जाऊ दे ना, विचार करत बसण्यापेक्षा सरळ सचिनलाच विचारते. अगं वल्ली काय करतेस? हे तू कुठे बोल इकडे. अगं हो मग दे ना इकडे. सांग तुला सुट्टी हवी. ऐक ऐक ऐक, त्या जर हो म्हणाल्या तरच मी सुट्टी घेणार आहे, नाही तर उद्या घेणार आहे सुट्टी. विचारून बघ आधी. मला बोल. हॅलो हॅलो. हा बोल ना सचिन. हा मॅडम, माझं जरा एक काम होतं तुमच्याकडे. सुट्टी हवी होती मला आज. का? जरा पर्सनल काम आहे मॅडम. पर्सनल? हो. नाही मिळणार सचिन. मॅडम असं काय करताय? मी वाटलं तर उद्या सगळी पेंडिंग कामं पूर्ण करतो, ओव्हरटाईम करतो, उद्या सगळं पूर्ण करतो. सचिन, तू माझ्याकडून सुट्टी मागतोय आणि मला कारण सुद्धा सांगत नाहीये, तर मी कसं तुला सुट्टी देऊ? मॅडम अहो, वल्ली हट्ट करते खूप. तिला बाहेर घेऊन जायचंय फिरायला, म्हणून हवी सुट्टी. तुला जे करायचं ते कर. मग नको येऊ ना आज मी? थँक्यू मॅडम. अगं हो, अगं वल्ली. तुझा फोन बंद. सचिन आणि वल्ली काय करायचं तुझं? चला कुंदाबाई, दोन्ही मुलांचं आयुष्य मार्गी लागलं. तिकडे सौरभ अनामिका सुखी आहेत आणि इकडे हे दोघं. आता डोळे मिटायच्या आधी एखादं नातवंड मांडीवर खेळवायला मिळालं की बास. कम इन. सौरभ सर, जेवण. हा जेवून घ्या सगळे. मी आज जरा बाहेरून काहीतरी खाऊन येतो. बाहेरून कशाला? घरून आणलेला डबाच खा ना. नाही डबाच. आलो आलो. बर लवकर या. हो हो. डब्यात काय देऊ? डब्यात नको हे नको, काय नको आज. मी चिमणीकडे खाईन काहीतरी. का मी असताना तू बाहेर का खाशील? अगं ह्याच्या पुढे तू डबा करणार, मग तो भरणार, मग आता कशाला हवाय डबा तुला? ऑफिसमध्ये मिळेल ना लंच मध्ये गरम गरम. दादा तुम्हाला माहिती नाही, पण आज मी डबा आणला नाहीये. डबा आता येणार आहे. म्हणजे अनामिका डबा घेऊन येणार, पण अजून आली कशी नाही? 1:30 वाजून गेले. विसरली की काय? नाही नाही, विसरली नसेल. येईल येईल. अगं 2 घे. दादा थँक्यू मॅडम. अरे वा, सर छान बेत दिसतोय. अनामिका आणलं बरं का सगळं. बर. सौरभ सर, या की लवकर. किती उशीर? या सर, लवकर या. अरे तू बस ना. बघा ना किती भूक लागली असेल ना तुम्हाला. बघा सर, किती काळजी करतात सगळे माझी. अरे ही तुझी काळजी नाहीये पटवर्धन. हे जे काही सगळं गरमागरम आलंय ना, त्यामुळे चाललंय हे सगळं. हो ना, किती छान सुगंध येतोय. जेवून घेऊया पटकन, खूप भूक लागली आहे. मस्त. हो, आणि काय आहे, डबा तुझ्या घरून आलाय ना,
मग तुझ्याशिवाय सुरुवात कशी करणार? बघा ना सर, रोज रोज गार डबा खाऊन कंटाळा आला होता, म्हणून आज डबा सुद्धा उघडला नाही. बघितलं सौरभ, किती लकी आहेस तू. बरं आता सगळे जेवून घ्या, नाही तर हे जेवण सुद्धा गार होईल. हो. सुरू करा. घोरपडे जरा बेताने, घरून आणलेला डबा सुद्धा खायचा आहे आपल्याला. हो, नाहीतर बायकोच्या शिव्या खाव्या लागतील.